प्रचाराची धुरा या नारायणगडावरनं सुरुवात झाली होती. नारळ फोडला होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज 9 वर्ष पूर्ण होत आहेत. कसं पाहता? आजही तुम्ही इथं पहिल्यांदाच आलाय, तुम्हीही साकडं घातलंय, तेही साकडे घालून गेलेले होते, त्याला 9 वर्ष होत आहेत. आम्ही साकडं घातलं, आम्हाला तर आशीर्वाद मिळालाच आणि त्यांनासुद्धा नगद नारायणाचं मिळालं, ते विसरलेत. त्यांना जितकीच बाकीच्याची गरज आहे ना, तितकीच मराठ्यांची गरज आहे. मराठ्याला ग्राह्य धरताना गृहीतही धरू नका. आता तुम्हाला ग्राह्य धरू नका आणि गृहीतही धरू नका. तुम्हाला आता मराठ्यांच्या सामान्य पोराचा विचार करायला लागणार आहे. तुमच्या त्या हुलकावण्या खूप झाल्या. आता तसं होणार नाही. आता तुमचं आम्ही चालू देणार नाही. तुमच्या ज्या गप्पा चालल्या, तुमची जी पद्धत चालली, आमच्याकडे येऊन एक बोलायचं, तिकडे गेल्याच्या नंतर एक उचकायचे धंदे बंद करा तुम्ही. आता मी ओबीसी बांधवांना आवाहन करतो आहे की भावांनो, तुमच्या सामान्य माणसावरती तुम्हाला उचकवतील, सामान्य ओबीसी बांधवावर गुन्हे दाखल होतील. आमच्यावरसुद्धा सामान्य मराठ्यांच्या पोरावर झाले. आपण दोघांनी उचकायचं नाही यांनी सांगितलं. यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्रीत हे सरकार बदलतं. हे राज्य आपलं आहे, जनता आपण या राज्याची. आपण आपल्यात अजिबात भेद होऊ द्यायचा नाही, मतभेद होऊ द्यायचा नाही. आपण कुणीही उद्रेकासारखं आंदोलन करायचं नाही. आपण कायदा सुव्यवस्थाही बिघडू द्यायची नाही. दोघांनी पण आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण लढूयात. ते जसे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढतात. 4-2 नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्हीही टोकाचं आंदोलन करायचं नाही, आम्हीही करणार नाहीत. परंतु तुमचं हक्काचं आहे ते तुम्ही घ्या आणि जे आमचं आहे ते आम्हाला द्या. आपण संवादातून ते करा. परंतु तुम्हाला कुठेही धक्का लागत नाही. तरी पण आम्ही 50% आहोत. फक्त तुम्ही थोडासा विचार करून मतात आणि मनात परिवर्तन करा. आपल्यात काही होणार नाही आणि या सरकारला आणि विरोधकांना दोघांनाही सांध मिळणार नाही. देवेंद्र फडणवीसांची भूमिका तुम्हाला आश्वासक वाटते का? काढायचा की पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी असताना देखील सरकारनं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. आता तर 5,000 म्हणतात, म्हणजे सरसकट मागणी करते पण. नाही, बघण्याचा दृष्टिकोनाला माझा हेतू मराठा समाजाला आणि मराठा समाजाचा हेतू मराठा समाजाला सरसकट मिळावं. त्यामध्ये असा काहीच प्रश्न नाही आहे, जबरदस्ती नाही आहे. मला जर एखादं पत्र घ्यायचं नसेल, कायदा पारित झाल्याच्यानंतर मी घेऊ शकत नाही. जोर जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला तहसीलदार SDM घरी येऊन म्हणणार नाही आहेत की हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत आणि तुम्ही हे धरा आता. असं होणार नाही आणि तसं होत नसतं. जबरदस्ती नाही आहे. ज्याला काढायचं ते काढतील. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल. कुणी आडवं पडू नये. कोणी आडवं पडल्यानं सामान्य मराठ्यांच्या पोरांचं कुणी पाप डोक्यावर आता घेऊ नये. सरसकट मागणी पूर्वीपासूनच आहे आमची, आता मधी केलेली नाही आहे आणि त्यासाठीच सरकारनं आमच्याकडून 1 महिन्याचा वेळ घेतला. आम्ही 10 दिवस त्यांना जास्त दिले. मात्र ओबीसी संघटना आक्रमक झालेले आहेत. त्यांचे आंदोलन चालू आहे, त्यांचे उपोषण देखील चालू आहे. तर त्या नेमकं ओबीसी ही कुणबीमधून मराठा समाजाला आरक्षण नको ही त्यांची ठोस भूमिका आहे आणि विरोध आहे त्यांचा. आणि त्यांना काय होतं आहे की त्यांना समजून कोणी सांगत नाही आणि मराठा समाजाचे 4-2 वर आहेत आणि त्यांचेसुद्धा वर आहेत. ही आमच्यात कन्फ्युजन पसरत आहेत मराठा समाजात आणि सामान्य ओबीसीमध्ये आणि सामान्य मराठ्यामध्ये की 5 कोटी मराठा जर आता आला तर आपल्याला धक्का लागतो. पूर्वीपासून 1923 पासून ते 1989 पर्यंत मराठा आरक्षणात आहे. 90ला मराठा बाहेर फेकला. त्यामुळं आमच्यात कुठंच काही नाही आहे. ओबीसी बांधवत नाही आणि आमच्यात पण नाही. पण ते कुणीतरी उचकवण्याचा प्रयत्न करतं आहे त्यांना आणि त्यांचा असा गैरसमज झाला 5 कोटी मराठा जर आता आला तर हे प्रॉब्लेम उभा राहते. त्यांना हे कोणी समजून सांगत नाही आहे. जवळपास 75% मराठा कुणबीमध्ये ओबीसीमध्ये गेला आहे. उदाहरणार्थ विदर्भातला मराठा सगळा आरक्षणामध्ये गेला आहे. खानदेशचा पूर्ण या 15 वर्षात गेला आहे. काही आपला नाशिक विभाग जो महसूल येतो आहे तो पट्टा इथं शेवगावपर्यंत इंदापूरपर्यंत सगळा आरक्षणात गेला आहे. काही कोकणचा पट्टाही आरक्षणात गेला आहे. मराठी राहिले कोणचे आरक्षणात जाण्याची? मराठवाडा आणि उर्वरित थोडासा महाराष्ट्र. हे समजून घ्यायला बांधव समाज नाही. त्यांच्या डोक्यात काय घातलं आहे की पूर्ण मराठा आरक्षणात येणार आहे. अरे पूर्ण येणारच नाही आहे बांधवांनो, पूर्णच आत गेलेला आहे आणि आम्ही तर पूर्वीपासूनच आहेत. फक्त त्यांना समजून कोणी सांगत नाही आहे. उचकवण्याचा प्रयत्न होतो पण तसं होणार नाही. आमचे ओबीसी सामान्य बांधव आणि मराठ्यांचे समाज आम्ही एक विचारानं आहेत. आमच्यात काहीही दुरावा होणार नाही. त्यांचं ज्यावेळेस गैरसमज निघत त्यावेळेस ओबीसी बांधवांचे सामान्य आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनाला तुम्हाला एक ना एक दिसतील. मी बघा ही दिलेला शब्द खरा होतोय का? शिंदे साहेब मराठा समाजाला 100% आरक्षण देऊ शकतात. हे सगळ्या मराठ्यांना असं वाटतंय की तेच देऊ शकतात. आता त्यांनी सगळ्यांनी मिळून आमची वेळ घेतली. मग त्याच्यात उपमुख्यमंत्री बी आले 2, परत CM साहेब पण आले, विरोधी पक्ष पण आले. आता सध्या आम्ही विश्वास टाकला आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षांवरती आणि सरकारवरती. याचं मूळ कारण असं आहे की 75 वर्षापासून यांना मोठं करण्यासाठी माझी जात खूप झटली. एकाची मान खाली होऊ दिलेली नाही या सगळ्या पक्षांची. आता आमच्या लेकरांच्या माना खाली व्हायला लागल्यात. आमचे मुर्दे पडायला लागलेत.
तुमच्या प्रतिष्ठेसाठी जर माझ्या जातीनं तुमचे मान उंचवले असेल तर या मराठ्यांच्या पोरांचे मान उंचवायसाठी तुम्हाला सगळ्याला आता पुढच्या काळात लढायला लागणार आहे, सगळ्या पक्षाच्यांना, सत्ताधाऱ्यांपासून विरोधांगामध्ये. कारण तुम्हाला आता सुट्टी नाही. तुम्ही इकडे येऊन बदलले तरी सुट्टी नाही, कारण मराठा समाज हा घराघरातला आता जागा झाला आहे. आणि आम्ही शांततेतच पण तुमच्याकडून आरक्षणच मिळू, आणि तुम्ही कसे देत नाहीत तेही आम्ही बघू. आजवर मराठा समाजाच्या म्हणजे आमदार आणि मंत्र्यांच्या हातात सत्ता राहिलेली आणि त्यांनी सत्तेचे लाभ घेतले, परंतु ते सामान्य मराठा समाजातील तरुणांना मिळाले नाही असं तुम्ही नेहमी म्हणताय. आता आरक्षण मिळाल्यानंतर तरी तसं होईल का आणि सामान्य मराठा तरुण पुन्हा प्रवाहात येईल का? सामान्य मराठा समाजाचा विद्यार्थीच प्रवाहात आणण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत आमचे, आणि कसोशीचे चालू आहेत. तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की मराठा समाज पहिल्यापासून सत्तेत राहिला. मी टॅली केली की आमच्यापेक्षा 3 वर्षे ओबीसींची जास्त सत्ता आमच्या राज्यावर. ते समज गैरसमज आहे, पण यांनी भोगलं, याचा अर्थ काय यांची बाजू नाही घेत मी. यांनी केलं असतं तर आमचं मागच कल्याण झालं असतं. हे तर नीट नाही म्हणून तर आमच्या सामान्य मराठीवर ही वेळ आली ना. हे तर नीट नाही, आमचंच धड नाही तर दुसऱ्याला म्हणून काय करायचं. म्हणून आता मात्र सुट्टी नाही. नगद नारायणाच्या चरणी आम्ही आता आशीर्वाद पण घेतला आहे, आणि आम्ही आता दौरा उद्याच्याला सुद्धा घोषित करतोय. राज्यातसुद्धा आम्ही शांततेत सगळीकडे आवाहन करतोय, मराठा समाजाच्या एकाही माणसानं आत्महत्या करायची नाही, कोणी कायदा सुव्यवस्था बिघडणं असं काही करायचं नाही, हे सांगण्यासाठी आता आम्ही बाहेर पडलो आहे. पण सरकारला 40व्या दिवशी आरक्षण द्यायला लागेल, हे मात्र मी मराठा समाजाची जी ताकद एकवटली ही वायाला आम्ही कोणीच जाऊ देणार नाहीत, आणि कसे देत नाहीत ते आम्ही बघणार. 40 दिवसामधले बरेच दिवस आता लोटलेत, मात्र त्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.